कलियुगातील या बाळूमामाचा आज शेवटचा दरबार आहे। या दरबारात तुम्ही ज्या भावनेने येशीला, ज्या पद्धतीनं सेवा करशीला, त्या पद्धतीनं बाळूमामा तुम्हाला फळ देतात। तुम्ही या दरबारात आला आणि एखाद्या माणसाबरोबर जर तुम्ही भांडला, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तुमची कुठेही गेल्यानंतर भांडणच होणार। तुम्ही या दरबारात आला आणि या दरबारात चोरी केली तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तुमच्या मनात चोरी करायचंच येणार आणि तुम्ही चोऱ्याच करणार। या दरबारात येऊन जर तुम्ही लोकांना शिवीगाळ केली तर तुम्ही जगाच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेला तर तुमच्या तोंडातून शिव्याच बाहेर येणार। तुम्ही या दरबारात एखाद्या व्यक्तीला मदत केली, आधार दिला तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला, तुमच्यावर जर संकट आलं तर तुमच्या मदतीसाठी हजारो लोक उपस्थित राहणार, तुम्हाला आधार देणार। तुम्ही जर या दरबारात येऊन कोणाची जर भूक भागवली, कोणाला पाणी दिलं, कोणाचं दुःख जाणून घेतलं तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तुम्ही कधी उपाशी मारणार नाही। आणि तुम्हाला कसलेही दुःख आलं तर तुमचं दुःख निवारण करण्यासाठी, तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हजारो लोक तुमच्या जवळ येणार। हा मामांचा दरबार आहे। मामाने सांगितलंय, जो भक्त ज्या पद्धतीनं माझ्या दरबारात येईल, ज्या पद्धतीनं सेवा करत, त्या पद्धतीने मी त्याला फळ देतो। या दरबारात आला, सेवा केली, वाया गेली असं कधी होणार नाही। तुम्ही जगाच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेला आणि त्या मामांना जर हात मारले तर बाळूमामा तुमच्या संकटाला धावून येणार। बोला बोला बाळूमामाच्या नावानं।